अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, या वर्षातली 2026 या इंग्रजी कॅलेंडरनुसार या वर्षातली जानेवारी महिन्यातली पहिली अमावस्या तिथी ती म्हणजे मौनी अमावस्या येत आहे. मौनी अमावस्या प्रत्येक महिन्यातील प्रत्येक अमावस्याला विशेष असं महत्त्व असतं. तुम्हाला देखील माहिती आहे, आपण पौर्णिमेच्या विविध सेवा करतो, त्याच पद्धतीने अमावस्याच्या देखील आपण विविध सेवा गेल्या पाहिजेत आपल्या घरामध्ये. कारण आपल्या घरामध्ये कुठेतरी पितृदोष लागलेला असतो किंवा कुठेतरी आपल्या घरामध्ये काही कारणाचं भांडण तंटे होत असतात, अबोला झालेला असतो, एखाद्या व्यक्तीपासून आपण दुरावलेलो असतो. हे कुठेतरी कमी करायचं असेल तर अमावस्याची तिथी देखील अत्यंत शुभ तिथी आहे आणि या दिवशी देखील आपल्याला सेवा केल्या गेल्या पाहिजेत. आता या तिथीनुसार आपण कोणकोणत्या सेवा करायच्या, त्याच पद्धतीने अमावस्येच्या म्हणजेच मौनी अमावस्येचं महत्त्व काय? मौनी अमावस्या या शब्दातच अर्थ लपलेला आहे, म्हणजेच मौन धारण करणे. या दिवशी साधू संत ऋषी हे मौन धारण करत असतात. त्यांना जितका जास्त वेळ जमेल तितका ते जास्त वेळ मौन धारण करत असतात. तर अमावस्याची तिथी बघा, उद्या शनिवार आहे. शनिवारी रात्री बरोबर 12:03 अमावस्या सुरू होणार आहे. म्हणजेच रविवारची म्हणजेच 18 तारीख सुरू होतेच. रात्री 12 नंतर दुसरा दिवस सुरूच होतो. त्यामुळे पहाटे 12:03 अमावस्या तिथी सुरू होते. ती अमावस्या तिथी 18 जानेवारी म्हणजेच रविवारी रात्री म्हणजेच दुसऱ्या दिवशी पहाटे 1:21 असणार आहे. म्हणजे अवघी 19 तारखेची पहाट असणार आहे ती, बरोबर. म्हणजेच 18 तारखेच्या मध्यरात्री म्हणजेच 1:21 म्हणजे 1:30 वाजेपर्यंत अमावस्या असणार आहे. असा अमावस्येचा अगदी मोठा काल आहे हा. आणि या पर्वामध्ये आपल्याला मौनी अमावस्येच्या ज्या काही सेवा आपल्याकडनं जे काही उपासना आहे, आराधना आहे देवाची, ती करायची आहे, बरोबर. तर संपूर्ण दिवस आपल्यासाठी आहे, म्हणजे तो आहे 18 तारखेचा, बरोबर. मध्यरात्री म्हणजे पहाटेपासून आपल्याला दुसऱ्या दिवशीच्या पहाटेपर्यंत आपल्याला हा भरपूर मोठा दिवस आपल्याला लाभलेला आहे. त्यामुळे अमावस्येच्या ज्या काही सेवा उपासना आराधना आहेत त्या मौनी अमावस्येच्या आवर्जून करायच्या आहे. मौनी अमावस्या म्हणजे जसं सांगितलं मला, मौन धारण करायचं. या दिवशी कमीत कमी अर्धा तास तरी आपण मौन धारण करायचं. कळत न कळत आपल्याकडून लहानांचा किंवा मोठ्यांचा आपल्याकडून अपमान केला जातो किंवा असे शब्द बोलले जातात, ते माघारी देखील आपण घेऊ शकत नाहीत, बरोबर. तर अशा वेळेस आपण काय करायचं आहे, या दिवशी पश्चाताप करायचा. म्हणून मौनी अमावस्येच्या दिवशी थोडंसं मौन धारण करायचं. अर्धा तास मौन धारण करायचं आणि देवाची, आपल्या कुलदेवतेची, आपल्या इष्टदेवतेची आपल्याला आराधना उपासना करायची आहे. आराधना उपासना करणे म्हणजेच काय, मनातल्या मनात त्यांची कोणताही मंत्र जाप असेल किंवा एखाद्या विशिष्ट देवतेची आपण आराधना उपासना करत असू तर ती देखील मनातल्या मनात. मौन म्हणजे काय, मनातल्या मनात ती देवांची आराधना उपासना करायची आहे, मन लावून करायची आहे. कमीत कमी अर्धा तास तर कोणाशी बोलायचं नाही आणि मौन धारण करायचं आहे. अशा पद्धतीचं मौनी अमावस्येचं व्रत केलं जातं, बरोबर. त्याच पद्धतीने बघा, या गोष्टीमुळे, असं केल्यामुळे, देवांची आराधना उपासना केल्यामुळे आपल्या घरामध्ये जो काही अबोला आहे किंवा एखादी विशिष्ट व्यक्ती आपल्या अतिशय जवळची होती आणि ती कुठेतरी दुरावलेली आहे, तर अशी व्यक्ती देखील आपल्या जवळ येऊ लागते. बघा, या दिवशी भगवान विष्णूंसोबत भगवान महादेवाची म्हणजे भगवान शंकराची देखील जोडीने जर सेवा केली आणि तुम्ही मौन धारण करून फक्त ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा महामृत्युंजय मंत्राचा तुम्ही जप केला, मनातल्या मनात तुम्ही करत राहिला मौन धारण करून, तर जी व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली आहे, दुरावलेली व्यक्ती जवळ येईल, अबोला धरलेली व्यक्ती तुमच्याशी बोलू लागेल, तर दुरावलेली नाती तुमची जुळू लागतील. कारण बघा, या जगात फक्त पैसाच महत्त्वाचा आहे असं नाही आहे, नाती देखील तितकीच महत्त्वाची आहेत, नाती टिकवणं देखील तितकीच महत्त्वाचे आहेत. नाती टिकवणं हे आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे कुठेतरी राग द्वेष बाजूला सोडायचा, पहिल्या ज्या गोष्टी घडल्या त्या सोडून द्यायच्या आणि कुठेतरी नव्या मार्गामध्ये प्रवेश करायचा. अशा काही गोष्टी घडतात आपल्या आयुष्यात, त्या विसरणं अतिशय अवघड असतं. तर अशा वेळेस बघा, प्रत्येकाची मनस्थिती, प्रत्येकाची मानसिक विचार करण्याची वृत्ती ही वेगवेगळी असते. एखादी गोष्ट किंवा एखाद्याचं बोलणं इतकं मनाला आपल्याला लागलेलं असतं की आपण ते काही केलं विसरू शकत नसतो, बरोबर. अशा वेळेस बघा, तुम्ही थोडासा हट्ट धरून बसा, तुम्ही थोडासा अबोला धरा, पण कधीही त्या व्यक्तीचं वाईट व्हावं किंवा आपल्या तोंडातून त्या व्यक्तीसाठी वाईट निघेल अशा पद्धतीचा अपशब्द काढेल, कितीही राग येऊ द्या त्या तुझं कर्म तुझ्यापाशी, माझं कर्म माझ्यापाशी. तू माझ्यासाठी काही वाईट बोलायचं ते बोल,
काही हरकत नाही आहे, त्याचं पाक तुला लाभणार आहे. पण मी माझ्या तोंडातून चांगलेच शब्द काढणार. तू सुखी राहा, तुझ्या घरी तू खाऊन पिऊन सुखी राहा, मी माझ्या घरी खाऊन पिऊन सुखी आहे. ज्यावेळेस असा मनाशी निर्धार कराल, एखाद्याचं वाईट होईल असा तुम्ही चिंतणार नाही, तरी देखील बघा तो स्वतःहून तुमच्याशी बोलायला येईल. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची उपासना आराधना कराल. त्याच पद्धतीने दुसरं म्हणजे बघा, या दिवशी अमावस्या, पौर्णिमा म्हटले की आपण काय करतो, पिंपळाच्या झाडाची सेवा करत असतो. आणि अमावस्या आली की पिंपळाच्या झाडाला आपण स्पर्श करत नाही. पण आराधना उपासना तर नक्कीच करू शकतो. आणि जसं की सांगितलं, भगवान शंकराची आणि भगवान विष्णूंची एकत्रितपणे या दिवशी सेवा केली तर अतिशय लाभदायक आहे. बघा, मौनी अमावस्या, अमावस्या म्हणजेच पितरांच्या सेवेसाठी हा दिवस ठेवलेला आहे, बरोबर. जर आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असेल तर काय काय होतं तुम्हाला देखील माहिती आहे. घरामध्ये भांडणं, कटकटी, तंटे वाढतात, विवाहामध्ये अडचणी येतात. त्याच पद्धतीने संतती सौख्य आपल्याला लाभत नाही. पतीपत्नीमध्ये जे सौख्य असायला हवं, म्हणजे त्यांच्या सांसारिक सौख्य आहेत ते आपल्याला लाभत नाही. अशा पद्धतीचे भरपूर संकट अडचणी आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस प्रखर पितृदोष असतो त्यावेळेस येत असतो. यासाठी काय सांगितलेलं आहे आपल्याला, नित्यसेवा सांगितलेली आहे, बरोबर. रोजच्या 11 माळी जप, स्वामी समर्थांचा, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा रोज 11 माळी जप करायचा असतो. त्याच पद्धतीने 3 स्वामीचे सारामृतात पाठपठण करायचे असतात. रोजचे 3 अध्याय स्वामीचे सारामृताचे पाठ करायचे असतात आणि रोज पंचमहायज्ञ न चुकता करायचे असते. यामुळे आपल्या कुठेतरी प्रखर पितृदोष कमी होतो. पण अमावस्येच्या दिवशी असं काय करू शकतो आपण, हे तर आपण करतच असतो. पण अमावस्येच्या दिवशी काय करू शकतो, तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाला काय करायचं आहे, पिंपळाच्या झाडाला तुम्हाला आता अख्खा दिवस आपल्यासाठी आहे, तर तुम्ही प्रदोष काळामध्ये जरी केली सेवा तरी देखील चालणार आहे. तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तांब्यामध्ये पाणी भरून घ्या. त्याच्यामध्ये 2, 3 किंवा 4 चमचे तुम्हाला थोडंसं दूध टाकायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काळे तीळ आवर्जून टाकायचे आहेत, बरोबर. काळे तीळ आवर्जून टाकायचं आहे आणि तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे. आणि हे पाणी तुम्हाला पिंपळ वृक्षाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे. अर्पण करताना तुम्हाला मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या पितरांना सद्गती लाभावी, आपले पित्र खुश राहावे यासाठी प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि कमीत कमी 108 तरी प्रदक्षिणा या दिवशी मारण्याचा प्रयत्न करायचा आहे पिंपळ वृक्षाच्या झाडाला. ताई, आमच्या इथे पिंपळ वृक्षाचं झाड आहे, पण जागा नाही आहे पुरेशी, म्हणजे प्रदक्षिणा घालण्यासाठी. स्वतःभोवती कमीत कमी 2 तरी प्रदक्षिणा घाला. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा तरी तुम्हाला जप करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही आराधना उपासना करू शकता. आपल्या पितरांसाठी हा दिवस राखून ठेवलेला आहे, तर पितरांच्या स्मरणार्थ तुम्ही या दिवशी आवर्जून, म्हणजे 18 तारखेला सकाळी 12 वाजता, म्हणजे दुपारी 12 वाजता, म्हणजे 11, 12 ते 1 पर्यंत जास्तीत जास्त तुम्ही कावळ्यांसाठी घास काढू शकता त्यांच्या स्मरणार्थ. दही भात, तुम्हाला भात करायचा आहे, बिना मिठाचा भात करायचा आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही, त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे. एखाद्या कागदावरती किंवा पेपर प्लेटवरती ते भात ठेवायचं आहे आणि आपल्या छतावरती किंवा आपल्या घराच्या बाहेर आपल्याला तो कावळ्याला घास काढून ठेवायचा आहे आणि तिथे पाया पडायचं आहे आपल्याला, पितरांचं स्मरण करून. शक्य असले त्याच्यावरती काळे ते टाका, बरोबर. अशा पद्धतीने आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ पितरांसाठी आपल्याला घास काढून ठेवायला अजिबात विसरायचं नाही. या दिवशी बघा, स्नानाला दानाला अतिशय महत्त्व असतं. अमावस्येच्या दिवशी तुम्ही ऐकलं असेल, स्नान वगैरे केलं जातं नदीकाठी. त्याच पद्धतीने तर्पण विधी केला जातो. आणि मौनी अमावस्या हा अतिशय चांगला दिवस आहे, म्हणजेच अतिशय महत्त्वाची अमावस्या मानली जाते. या दिवशी तर्पण विधी, होम हवन, तप जप सगळं, आराधना उपासना सगळं काही केलं जातं. त्यामुळे स्नानाला आणि दानाला देखील अतिशय या दिवशी महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही आवर्जून ही एक गोष्ट करायला विसरू नका. आणि पंचमहायज्ञ, जर प्रखर पितृदोष असेल तर आजपासूनच तुम्ही पंचमहायज्ञ करायला सुरुवात करा. पंचमहायज्ञ कशा पद्धतीने करायचं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात दिलेलं आहे. आणि तरी देखील तुम्हाला या संबंधित जाणून घ्यायचं असेल अजून सविस्तरपणे, तर नक्कीच कमेंट करा. आपल्या चॅनलवर नक्कीच त्या संबंधीचा व्हिडिओ देखील नक्कीच येऊन जाईल. अजून देखील तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.